तर नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी व्लॉग्स. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आजचा डे 59. आपण रोजच्या सारखी आपल्या रिक्षेची सुरुवात करून निघालो होतो कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे. बट जाताना एक भाडं लागतं कांजूर साईडला LBS रोडला आणि येस बँकच्या इथे. बाय द वे 3 दिवस पहिलं आपण ह्याच पॅसेंजरला ह्या लोकेशनवर ड्रॉप केलं होतं आणि त्या व्हिडिओला सिमोन दादानी कमेंट केला होता येस बँक येस बँक. बाय द वे हा कमेंट करून मला तर थोडं हसायला आलं थोडा टाईम. बट नंतर रिअलाईज झालं की असे तुम्ही माझे मिस्टेक मला कमेंट करून सांगू शकता. फ्युचरमध्ये आपण ह्या मिस्टेक सुधारून चांगला प्रयत्न करू शकतो, आपले बोलायचं स्किल डेव्हलप करू शकतो आणि चांगले चांगले व्हिडिओ आणखीन बनवू शकतो. त्यानंतर हे सर्व भाडे मी ड्रॉप केल्याच्यानंतर आपण आपला रिक्षा घेऊन निघालो कोकणनगर रिक्षा स्टँडला आणि थोड्याच वेळाने आपण आपल्या लोकेशनवर येतो. इथं आल्यावर बघतो की रिक्षाची लाईन तर नव्हती बट पॅसेंजरची लाईन होती. त्यानंतर पॅसेंजरला रिक्षामध्ये बसून ड्रॉप करतो ईश्वरनगरला आणि दुपारपर्यंतच असे आपण भाडे मारतो. आणि दुपारी खडी मिशनला मला येतो राहुलचा फोन. तर येतो उसाच्या रथच्या दुकानात. राहुल बोलतो चल एक ग्लास आमच्यासोबत पी. तर ते दोघं तर पेलेलेच असते राहुल आणि यश. मी बोलतो चला आपण एक ग्लासमध्ये तिघं डिवाईड करूया. आणि ते पेल्याच्या नंतर एक दुपारी शेवटचं भाडं मारतो मी सेंट झेवियर स्कूलच्या इथे. जे की लहान लहान मुलं असतात त्यांना घरी सोडायचं आहे. हे पर्सनल भाडं माझ्या अंकलचं आहे बट ते बाहेर गेले रिक्षा घेऊन, तर मी मारतो हे भाडं. आणि दुपारी घरी जाऊया आणि चला डायरेक्ट पुन्हा संध्याकाळी आपण आपल्या रिक्षा काढतो. तर संध्याकाळी रिक्षा काढून आपण आता चाललो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला आणि थोड्याच वेळाने आपल्या लोकेशनवर येतो. इथं आल्यावर रिक्षाची लाईन होती आणि जस्ट ट्रेन पण आलं तर पॅसेंजर पण खूप आले असेल. तर इथं आल्याच्या नंतर रात्री 10 वाजेपर्यंत आपण शेअर काही मीटर भाडे मारतो. रात्री 10 वाजता येतो गॅस स्टेशनमध्ये गॅस भरण्यासाठी. आता गॅस वगैरे भरतो आहे आपण आपल्या गाडीमध्ये. तर चला घरी गेल्याचा आजचा 2 डे प्रॉफिट सांगतो किती झाला. तर बघू शकता भावांनो, आजचा 2 डे प्रॉफिट तर बेटरच झाला आय थिंक, मला असं वाटतं. तर चला बघूया. 2 डे प्रॉफिट झालं 994 रुपीज. CNG मायनस करतो 204 रुपीज. टोटल प्रॉफिट बघा 790 रुपीज. गेल्या 2 ब्लॉगमध्ये आपला प्रॉफिट खूप जास्त कमी झाला होता, त्याच्यापेक्षा आज बेटर झाला आहे. पर्सनल यूजमध्ये आपण मॅक ऑइल वगैरे काही कन्झ्युम केलं नाही आणि काही खाल्लं पिल्लं पण नाही. तिथं नो यूज लिहितो. आणि आजचा ब्लॉग करूया एंड. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज.